सरस्वतीबाईंनी जेवणखाण आवरून झोपण्याची तयारी केली. पण आज काही केल्या त्यांना झोप येईना. उठून त्यांनी लाईट लावली. अभिजितसाठी करायला घेतलेला पूर्ण होत आलेला स्वेटर त्यांनी करायला घेतला. हा कलर किती छान दिसेल आपल्या अभिला. केव्हा येणार कोण जाणे. त्याच्या प्रत्येक पत्रात आपल्याला मधाचे गालबोट असते. आई, मी लवकरच येत आहे. सध्या थोड्या गडबडीत आहे. प्रतापरावांच्या मागे हा एवढा सर्व व्याप सरस्वतीबाईंनीच सांभाळला होता. तेव्हा अभिजित फक्त 3 वर्षाचा होता. त्याच्या बाबांना गावात फार मान होता. त्यांची थोडीफार शेती होती. आर्थिक श्रीमंतीपेक्षा त्यांच्या मनाची श्रीमंती मोठी होती. अडला नडला माणूस कधी रिकाम्या हाताने त्यांच्या दारातून परतला नव्हता. ऐपतीप्रमाणे त्यांनी गरजूंना मदत केली होती. सरस्वतीबाई मॅट्रिकपर्यंत शिकलेल्या. पती निधनानंतर त्यांनी शाळेत नोकरी पत्करली. छोट्या अभिजितचे भविष्य सर्वस्वी त्यांच्यावरच अवलंबून होते. गावातील प्रत्येक व्यक्तीला सरस्वतीबाईंचा आधार वाटे. अभिजितच्या इच्छाप्रमाणे त्यांनी त्यांना शिक्षण दिले. कॉलेज शिक्षणासाठी तो शहरात गेला. आपल्या एकुलत्या एक मुलाला दूर करताना त्यांना कष्ट पडले. तरीही त्याच्या भवितव्यासाठी त्यांनी ते दुःख सहन केले. त्यांचा आपल्या अभिजितवर पूर्ण विश्वास होता आणि अभिजितही घरापासून दूर राहून कधी बहकला नव्हता. सरस्वतीबाईंना कोडे पडे. आतापर्यंत अभिजितने कधी आपला शब्द मोडला नाही. पण अलीकडे त्याच्या लग्नाबाबतीत मात्र तो काही एक बोलत नाही. येईल तेव्हा आता त्याला स्पष्ट विचारायचे, का रे बाबा, हे कसे? का तिकडे कोणी फटाकडे पाहिले आहेस? दारावरील टक आवाज त्या एकदम स्तब्ध झाल्या. पुन्हा एकदा दार वाजल्याचा आवाज झाला. 11:30 झाले आहेत. एवढ्या रात्री कोण आले असेल? दार न उघडताच त्यांनी आतून विचारले, कोण आहे? आई, मी अभिजित. सरस्वतीबाईचा क्षणभर विश्वास बसला नाही. कालच तर त्याचे पत्र त्यांना मिळाले होते. त्यामध्ये गावी येण्यासंबंधी काहीच उल्लेख नव्हता. ए आई, उघडतेस ना दार? अभिजित उतावळेपणाने म्हणाला. हो हो, उघडते दार. त्यांनी दार उघडले. दारात छोटी सुटकेस घेतलेला त्यांचा आवडता अभि. आनंदाने त्या गैरवरल्या. अभि? आई, आई, अभिजितच्या सुरही बोलावला. त्याला हाताला धरून घरात घेत त्या आनंदाने म्हणाल्या, आलास? छान झाले. अरे, कालचे पत्र वाचून मी नाराज झाले होते. वाटलं तू काही लवकर येणार नाहीस. अभि, मागच्या वेळेपेक्षा खराब झालास तू. अभिजित मोठ्याने हसला. आई, तरी मी विचारात पडलो होतो. तू तुझे पेटेंट वाक्य कसे म्हटले नाहीस अजून? तू प्रत्येक वेळी माझी अशीच थट्टा करतोस. बैस, मी आता अर्ध्या तासात स्वयंपाक करते. आईला आपल्या शेजारी बसवत तो म्हणाला. आई, अगं, मी जेवून घेतले आहे स्टँडवर. तू आता काही दगदग करू नकोस. त्याने हातपाय धुवून पाणी घेतले आणि मग दोघांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. आई, शेजारचा नाम्या आहे ना सध्या इथे? मागच्या वेळी भेटला नाही तो. आहे तो इथेच. आजच घरी पेढे घेऊन आला होता. पेढे? कशासाठी? अरे कसले म्हणून काय विचारतोस? मुलगा झालाय ना त्याला. बघ, नाम्याबरोबरीचा आणि तू. तुझ्या आता आई नक्कीच लग्नाचा बोर विषय काढणार. जांभई देत तो म्हणाला. आई ग, झोप आली आहे आता. 4 दिवस आहे मी इथे. थोडी बोलणी उरलेल्या दिवसांसाठीच ठेवू कसे? कौतुकाने त्याच्या डोक्यावर हात फिरवीत त्या म्हणाल्या. लबाड आहेस तू. अगदी बोलता बोलता विषय बदललास. झोप आली आहे ना? झोप तर. थोडे दूध देते तेवढे घे. दूध घेऊन त्याने त्याची खोली गाठली. अभिजित झोप आल्याचे सोंग करून झोपण्यासाठी आला होता. खरे म्हणजे त्याला अजून झोप आलीच नव्हती. आता आईचे फोटो दाखवून बेजार करणार. कोणती पसंत आहे म्हणून सारखी भुणभुण करणार. पण आता यातून सुटका कशी करून घ्यावी? आईच्या इच्छेविरुद्ध कधी आपण गेलो नव्हतो. पण हे हल्ली असे का होते? लग्नाचा विषय आपण का टाळतो? ए वेडा, का म्हणून काय विचारतोस? तुझी पसंती समजली आहे तुला. तुझा एवढी लक्की रुमाल क्षणाचाही विचार न करता बांधलास ना तिच्या मनगटावर. त्याच्या हृदयाच्या कप्प्याचे दोरदार हळूच उघडले होते. आईच्या हाकेने अभिजित उठला. सर्व काही
आटोपून तो नाश्ता करायला बसला. आवडते पदार्थ पाहून स्वारी खुश झाली. त्याची खुशी लक्षात घेऊन सरस्वतीबाई म्हणाल्या, अभि, आता इतक्या दिवस तुझे ऐकून मी थांबले आहे, पण आता उगाच उशीर करण्यात अर्थ काय? हे बघ, बऱ्याच मुली सांगून आल्या आहेत. तुला पसंत पडेल ते जमवू. त्यांनी कपाटातील फोटो काढले. आई, आता काही फोटो वगैरे दाखवू नकोस. नाम्याला भेटायला जाणार आहे मी. दुपारी निवांत दाखव. अरे पण नाम्याला तू केव्हाही भेटशीलच. 5-10 मिनिटे उशीर झाला म्हणून काय बिघडणार नाही. तसे नाही ग. नाम्याला भेटून त्याचे अभिनंदन करतो. फोटोचे काय, दुपारी पाहिले तरी आता आहेच तसेच राहणार. त्यात काही बदल होणार नाही. अभिजित घराबाहेर पडला. नामदेव त्याचा बालमित्र. दोघे एकत्र शाळेत जात, एकत्र खेळत. मॅट्रिकनंतर अभिजित शिक्षणासाठी शहरात गेला आणि नामदेव आपल्या शिक्षणाची गाडी तेथेच थांबवली. नामदेव आणि अभिजित बऱ्याच दिवसांनी भेटले होते. दोघे मित्र बराच वेळ गप्पा मारीत बसले. त्यानंतर अभिजित आणखीन तिथल्या मित्रांना भेटला. घरी यायला त्याला 1 वाजला. जेवून तो वाचत पडला. सरस्वतीबाई मागचे सर्व आवरून तेथे आल्या. आता फोटो दाखवायचे हे ठरवून वाचन चालले आहे काय? हो, वेळ तर जायला पाहिजे ना. आई, तो स्वेटर सुद्धा माझ्यासाठी करीत असणार तू. अरे, तुझ्याशिवाय आहे कोण मला? बघ बरं कलर कसा वाटतोय? एकदम टॉप. आई, अगं सध्या चांगले 4 स्वेटर माझ्याकडे आहेत. तू आपले प्रत्येक वर्षी एक करतेच आहेस. अरे पण प्रत्येक वेळी कलर आणि विण वेगळे असते. आई, अगं कॉलेजमध्ये एकदा एका मुलीने विचारले, सर तुमचे स्वेटर किती छान आहेत. कोणी केलेत? मी अगदी कॉलर ताठ करून म्हणालो, माझ्या आईने. त्याचा तो अभिनय पाहून सरस्वतीबाई हसू लागल्या. अरे हो, मुलीवरून आठवण आली. सकाळी फोटो नाही पाहिलेस. आता आणते. अभिजित काही बोलला नाही. आईचे मन कशाला उगीच दुखवायचे. दाखवते आहे तर पाहू. पाकिटातून एक फोटो काढून त्यांनी त्याच्या हातावर ठेवला. वा, सुंदर, तो म्हणाला. सरस्वतीबाईंना फार आनंद झाला. त्यांना पसंत असलेल्या रेखाचा होता तो फोटो. आता दुसरे फोटो आहेत तर दाखवून टाकावेत. त्यांनी दुसरा फोटो त्याच्याकडे दिला. अतिसुंदर. त्या मनातून थोड्या नाराज झाल्या. लताचा तो फोटो बरा होता, पण रेखा पुढे निश्चित ती फिकी आहे. पण अभिला ती रेखापेक्षा सुंदर वाटली. विचित्रच. त्यांनी तिसरा फोटो दिला. ब्युटिफुल. त्यांनी चौथा फोटो त्याच्यापुढे केला. लाजवाब. आता मात्र सरस्वतीबाईच्या लक्षात आले. त्यांनी राहिलेले सर्व फोटो पटापट त्याला दाखवले. प्रत्येक फोटो आपल्याला आवडल्याचे अभिजितने आवर्जून सांगितले. त्याला वाटले आता आई वैतागणार. कोणता फोटो जास्त आवडला हे सांग म्हणणार आणि मग आपल्याला टोलवाटोलव करायला वेळ मिळणार. पण प्रत्यक्षात घडले वेगळेच. सरस्वतीबाईंनी सावकाश सर्व फोटो व्यवस्थित पाकिटात घातले आणि शांतपणे म्हणाल्या, ठीक आहे. फोटो तर एकापेक्षा एक आवडलेले दिसतात तुला. तेव्हा आता या 3 दिवसात 8ही मुली पाहून घेऊ. उद्याच आपण निघूयात. थोडी घाई गडबड होईल, पण त्याला आता इलाज नाही. प्रत्यक्षात कोणी तुला पसंत पडते ते पाहू. आई, अगं त्या सर्व मुली बघायला जायचे. होय, दुसरा पर्याय नाही. तुझा फक्त एक पगार जाईल भाडेखर्चाला. आई, तू रागवणार नसलीस तर एक सांगू? सांग. आई, प्लीज नाराज होऊ नकोस. एवढे वर्ष त्यानंतर अगदी तू म्हणशील त्या मुलीबरोबर लग्न करण्याची तयारी आहे माझी. पाहिजे तर वचन देतो. त्याने हे सर्व अशा काही अर्जवी स्वरात म्हटले की सरस्वतीबाईंना नाही म्हणता येईना. ठीक आहे, होऊ दे तुझ्या मनासारखे. अभिजितने सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतरचे 2 दिवस भुरकून निघून गेले. पल्लूसाठी सरस्वतीबाईंनी तिच्या आवडीचे बेसनाचे लाडू करून दिले. अभिजितचा स्वेटर तर खूप छान झाला होता. अभिजित घरातून निघेपर्यंत त्या त्याला सूचना देत होत्या.
अभि, वेळेवर घरी येत जा, व्यवस्थित जेवत जा, रात्री झोपताना दूध घेतोस ना? पल्लूच्या पत्रात होते, तू स्कूटर जोरात चालवतोस, तसे काही करू नकोस. कॉलेजमध्ये उगीच कोणाचा वाकडेपणा घेऊ नकोस. आजकाल नाही ते ऐकायला मिळते. मुलांनी सरांना मारले. अभिजित हसून म्हणाला, आई, अगं तू एकदा येऊन बघ, तुझा मुलगा कसा सर्वांचा आवडता झाला आहे. विद्यार्थी किती मान देतात मला, अभिवादन केल्याशिवाय पुढे जात नाहीत. आणि विद्यार्थिनी, त्यांनी हसून विचारले. अभिजित काहीच बोलला नाही. आले लक्षात. मला तरी वाटते विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थींनाच तू जास्त आवडत असणार. अभि, त्यामधील तर नाही ना एखादी मनात भरली? तसे असले तरीच सांग हं, तुझ्या इच्छेविरुद्ध नाही जाणार मी. आई, काहीतरीच काय बोलतेस? तसे काहीही नाही. आणि लक्षात असू दे, तू पसंत केलेलीच सून तुला करायची आहे, तेव्हा उगीच मनात काही आणू नकोस. सरस्वतीबाई समाधानाने हसल्या. अभिजितने त्यांना वाकून नमस्कार केला आणि त्यांचा निरोप घेतला. फ्रेंड्स, तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि भाग आवडला तर व्हिडिओला लाईक करा. नातं मनाचं या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.